जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं. अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं. यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. अनेक गोष्टी घडतात, आयुष्य जगत असतो आपण. विशेषतः वसुदैव कुटुंबकम असं आपण म्हणतो. आणि असं आपण म्हणत असताना हे जगत जर आता कुटुंब झालेलं आहे, सर्व माणसं जवळ आलेली आहेत. व्हॉट्सॲपने आणि मोबाईलने तर क्रांतीच केली. इंटरनेटने खऱ्या अर्थाने माणसं जोडली का हो? नाही. माणसं फक्त संपर्कात आली, जोडली नाही. अमेरिकेतून येणारी आणि भारतभर संचार करणारी काही मुलं, काही मुली, म्हणजे परदेशातून, अमेरिकेतूनच असं नाही पण परदेशातून, ती मुलं अनेक वेळा प्रवासात मी आगगाडीमध्ये, रेल्वे स्टेशनमध्ये, एअरपोर्टवर पाहतो. ते येतात, आपली तर रामेश्वरला मुक्काम करतात, अरुणाचल प्रदेशच्या एखाद्या गावात जातात. एखाद्या दिवशी ही मंडळी अगदी आपल्या वारीमध्येही सहभागी होतात. तुम्ही पाहत असताल वारीच्या वेळेस फॉरेनर्स लोक अगदी वारीमध्ये टाळ मृदुंग घेऊन अगदी हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणत अगदी आपला वेश परिधान करून नाचत गात अगदी कधी कधी तर ते आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जातात. त्यांना घाई नसते. घाई फक्त आपल्याच लोकांना आहे, करत काहीच नाही पण घाई खूप. मी अशी अनेक मंडळी पाहिली की सदैव व्यस्त, पण काहीच नाही, कृती, कॉन्क्रीट वर्क असं काहीच नाही. कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे मी असे काही ठिकाणं पाहिली आज भारतामध्ये जिथे प्रत्येक ठिकाणी फॉरेनर्स दिसतील. पहा, मी त्यांचं गुणगान गातोय आणि तुम्हाला नाव ठेवतोय अशाचा प्रकार नाही, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पहा कसा आहे. अगदी जीवनामध्ये ते कशा पद्धतीने जगतात याचा जर बारकाईने अभ्यास केला तर मग लक्षात येतं की ते काही दिवस इतकं काम करतात, रात्रीचा दिवस आणि दिवसाचं रात्र करून ते पैसे जमा करतात. आणि मग साठवणूक करणं, फार काही त्याच्यासाठी जपून ठेवणं असं काही त्यांचा उद्योग नसतो. पहा, त्यांना वाटतं घराबाहेर पडत नाही, ती देशाबाहेर पडतात. आपला माणूस, आपला मुलगा जर गावात गेला तर आई काळजी करते की माझा बाबड्या कधी घरी येईल. म्हणजे आपण फ्रीडम देतच नाही मुलांना. ह्या मुलांना कोण आधार देतो, कोण पैसा पुरवतो, कोण काळजी घेतं? कोणही नाही. ती स्वतः उभे राहिलेली असतात. मी अनेकांशी बोललोय. मी मध्यंतरी सिंगापूरला गेलो. मी तिथे अनेक फॉरेनर्स बरोबर चर्चा केली. ती मंडळी कोणीही नाही, स्वतःच्या हिमतीवर 16-17 वर्षाचं झाल्यानंतर कामाला लागतात. आयुष्यभराची ते नियोजन करतात आणि मग थोड्या कालावधीनंतर ते दिशा बदलून नवे नवे उपक्रम हाती घेतात. अनेक ठिकाणी ते फिरतात, अनेक ठिकाणचं जग पाहतात. दुर्दैवाने आपल्या देशात हे युवकांना मिळत नाही. पहा, सुरुवातीला अर्धे आयुष्य ते त्यांना नोकरी मिळवण्यासाठी घालावं लागतं आणि मग नोकरी मिळवल्यानंतर उरलेलं अर्धे आयुष्य घालावं लागतं. रजा मंजूर करून घेण्यासाठी त्यांना अनेक वेळा आपल्या साहेबाच्या पाया पडावं लागतं. पण हे युवक आणि आपले युवक किती फरक आहे हो. म्हणजे आपल्याकडे नोकरी हा संप्रदाय झालेला आहे. एखाद्या क्षेत्रात काम मिळाले की त्याला जुंपून घ्यायचे अगदी घाण्याच्या बैलासारखं आणि आयुष्यभर ते करत राहायचं. मी म्हणत नाही ते करायला नाही पाहिजे, केलंच पाहिजे. परंतु विनोबा भावेंनी सांगितलेलं आहे, एखाद्या कामात बदल म्हणजे विश्रांती. जर तुम्हाला विश्रांती हवी असेल तर तुम्ही तुमच्या कामात कालांतराने बदल केला पाहिजे. त्या कामासाठीच तुम्ही जन्माला आलाय का? फक्त रोजीरोटी करणे आणि खाणं पिणं हेच तुमचं आयुष्य आहे का? तुम्हाला तुमच्या हातून काही निर्माण करायचं नाही का? तुमच्या उपजत गोष्टींना तुम्हाला वाव द्यायचा नाही का? जगाना थोडं मनासारखं. मी म्हणत नाही स्वैराचारी व्हा, व्यभिचारी व्हा, पण मी एवढं नक्की सांगतोय की अंतर्गत मनाचा आवाज आहे का? थांबा, कुठं तरी विचार करा, मागे वळून पहा. आणि मग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक धडपड थांबते. म्हणजे मी पाहिलंय अगदी लोक सुरुवातीला राबतात, पैसे कमवतात, आरोग्याकडे पाहत नाही, व्यायाम करत नाही, योगासने करत नाही, प्राणायाम करत नाही आणि शरीराचा पार त्यांच्या शरीराचा पार अगदी कष्ट करून 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 शिनून जातात. आणि नंतर उत्तर वयामध्ये दवाखान्यामध्ये कमवलेला 90% पैसा खर्च करतात. मग मला सांगा, जर व्यवस्थित नियोजन केलं तर काय बिघडणार आहे का? करा ना थोड्या या गोष्टींचा विचार, करा ना चिंतन. आपल्याकडे तर प्रथाच पडून गेलेली आहे
की रिटायर झाला की अध्यात्मात जायचं. अरे रिटायर झाल्यावर अध्यात्म करण्याची गोष्ट नाही बाबा. माऊलींनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? जेव्हा हट्टे कट्टे होते तेव्हा तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली की नाही लिहिली? म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की त्यांनी ते काय म्हातारपणी करण्यासाठी ठेवलंय का? वारकरी संप्रदायाबद्दल जर कोणी गैरसमज केले असतील तर त्याला मला अभिमानाने सांगायचंय की आज तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियोजन करताना तरुण वयात अध्यात्माशी जोडा. अध्यात्म म्हणजे काय हो? इंद्रिय जिंकले ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली. प्रत्येक गोष्टीला सम्यक करा, अति तेथे माती. म्हणून बुद्धांनी पण छान वचन सांगितलेलं आहे, अपदीप भव. या गोष्टींना तुम्ही तुमच्या आयुष्यात महत्व द्या आणि मग एखादं काम मिळवा. त्याच्यासाठी चिंतन, मनन आणि लेखन याही गोष्टींचा विचार करा. बघा ना, तुम्ही एखाद्या कवीचं नाव अजरामर झालं, विष्णू वामन शिरवाडकरांचं नाव अजरामर झालं. प्रख्यात्रे लेखक होते, वक्ते होते, चित्रपटकार होते, सामाजिक कार्यकर्ते होते. अनेक मोठी पदं त्यांना लागली, कारण ते फक्त उपजीविकेसाठी जगले नाही. डेल कार्नेगी यांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं, त्यांचे लाखोच्या गतीने म्हणजे बेस्ट सेलरमध्ये त्यांची सर्व पुस्तकं विकली गेली, पण त्यांनी स्वतःला गाडून घेतलं होतं त्या पुस्तकात. अशी काही एका रात्रीत त्यांची पुस्तकं लिहिली आणि प्रख्यात झाले असं थोडंच आहे. आपल्याला झटपट पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. आपल्या देशात सुविधा, समृद्धी ह्या गोष्टी अगदी सहजासहजी मिळू शकतील जर प्रत्येकाने व्यवस्थित त्याचा उपयोग केला तर. पण विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, कायदे पंडित किती लोकांच्या वाटेला येतील जर तुम्ही दिवसभर फक्त कामातच झोकून दिलं तर. नोकरी आणि व्यवसाय या निमित्ताने एकाच जागी जन्मभर जखडून पडणे आणि शेवटी मनाने जायबंदी होणे आणि नंतर प्राप्त होणाऱ्या अवकळेला धार्मिक, सांस्कृतिक मुलामा देणे, हा केविलवाना प्रकार थांबला पाहिजे. मुलांनी कठोर परिश्रम केले पाहिजे, जरूर. स्वीकारलेले काम पराकाष्ठेच्या तन्मयतेने केले पाहिजे. कामाच्या वेळेत जर देव समोर आला तर त्या माणसाने म्हटले पाहिजे, काम हाच माझा राम आहे, मला तुझी गरज नाही. पण त्या तल्लीनतेने ते काम त्यावेळेस करतात का याचाही विचार केला पाहिजे. काही काळानंतर आपल्या कष्टातून निर्माण होणाऱ्या स्वास्थ्याचा, स्वतंत्रतेचा, अवकाशात मुक्त संसार केला पाहिजे. अगदी मुक्त संचार करा तुम्ही. तुमचा संसार हा मोकळ्या मनानेच झाला पाहिजे. जीवनाचा सुद्धा संसार काय फक्त पती पत्नीचा नसतो. संसार हा समाजाशी पण आपल्याला फार चांगल्या पद्धतीने करता येतो. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं असणं, तुमचं नसणं, तुमचं दिसणं, तुमचं वागणं आणि तुमचं समाजाप्रती काहीतरी देणं, हे ज्या ठिकाणाला घडतं त्या ठिकाणी तुम्ही खरं आपण विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे असं मला वाटतं. बरेच मंडळी म्हणतात, आपण काय घेऊन जाणार आहे? अरे तू देऊन पण काय जाणार आहे याचाही विचार कर. घेण्याच्या गोष्टी का करतोस? घेऊन जाण्याच्या गोष्टी का करतोस? अरे देण्याच्या गोष्टी केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. म्हणून साईबाबांचं एक वचन मला या ठिकाणी आठवतं. ते म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज जीवनामध्ये शेवटचा मुद्दा घेतो, तो फार महत्वाचा, लक्षपूर्वक ऐकला तर बरं होईल. की जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने काही करायचं असेल तर तुम्ही तुमचा एखादा छंद पराकोटीच्या तन्मयतेने जपला पाहिजे. पैसा कमवा, नोकरी करा, नाही असं नाही, त्या गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु हे सर्व करताना अगदी प्रभावशाली जर तुम्हाला व्यक्तिमत्व करायचं असेल तर तुम्ही तो छंद जपला पाहिजे, त्या छंदामध्ये झोकून दिलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जगणं आणि तुमचं वागणं जर तुमचं पॅशन झालं तर मग तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही. यशस्वी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. म्हणून माणूस म्हणून जगण्यात जे ऐट, सत्ता, संपत्ती, घराणे, वर्ण, जाती, धर्म, अंगरखे, बुरखे, कपडे, लत्ता, गाडी, घोडा विसरून जा. तळमळ, कळमळ, प्रांजळपणा हीच जीवनाची सूत्र ठेवा. मग पहा जग किती सुंदर आहे. आणि म्हणून या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.